बोगस पत्रकारांवर कारवाईची मागणी, गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जळगाव जिल्ह्यात पत्रकार असल्याचे भासवून शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, व्यापारी, उद्योजक तसेच विविध व्यावसायिकांकडून खोट्या ओळखपत्रांच्या आधारे पैशांची उकळपट्टी करणाऱ्या बोगस अथवा तोतया पत्रकारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ, जळगाव जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली आहे। यासंदर्भात जिल्हाधिकारी जळगाव तसेच अपर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यात काही व्यक्ती स्वतःला पत्रकार म्हणून सादर करत असून त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत मान्यता, नियुक्तीपत्र किंवा वैध ओळखपत्र नसतानाही ते पत्रकारितेचा धाक दाखवून विविध कार्यालये व व्यावसायिकांकडून पैशांची मागणी करतात। अशा प्रकारांमुळे खऱ्या पत्रकारितेची प्रतिमा मलिन होत असून समाजात संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण होत आहे। संघटनेने प्रशासनाकडे मागणी केली आहे की अशा तोतया पत्रकारांची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता व इतर संबंधित कायद्यांनुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, तसेच जिल्ह्यातील अशा संशयित व्यक्तींची यादी तयार करून त्यांच्यावर नियमित देखरेख ठेवावी। गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित आणि प्रभावी कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। प्रत माहितीसाठी हे निवेदन अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षक यांनाही पाठविण्यात आले आहे। महाराष्ट्र गौरव न्यूजकरिता मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, जिल्हा जळगाव। सर्वांना नमस्कार। मी रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव। आज माझ्याकडे पत्रकार बंधू आलेले आहेत। त्यांनी एक निवेदनाद्वारे एक कैफियत मांडलेली आहे की मोठ्या प्रमाणावरती तोतया पत्रकार किंवा मिस इन्फॉर्मेशन पसरवणारे असे बनावट लोक हे मोठ्या प्रमाणावरती समाजामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूज प्रसारित करत आहेत। तर माझं सर्व जनतेला आव्हान असेल की अशा प्रकारे मिस इन्फॉर्मेशन पसरवणाऱ्या लोकांपासून सावधान राहा। अशा प्रकारे मिस इन्फॉर्मेशनपासून समाजामध्ये अराजकता निर्माण करणे किंवा चुकीच्या गोष्टीचा संभ्रम निर्माण करणे, अशा प्रकारच्या ज्या घटना होत आहेत त्यापासून वाचवण्यासाठी आपण सर्वांनी सजग राहावे असं मी आपल्याला आवाहन करतो। जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बोगस आणि तोतया पत्रकारांनी धुमाकूळ घातलेला आहे। अनेक शासकीय शासकीय कार्यालयात जाणे, तिथले व्हिडिओ काढणे, अधिकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे व त्यांच्याकडून खंडणी उकळणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत। गेल्या 4-5 दिवसापूर्वी जळगाव शहराच्या एका पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। काही महिन्यांपूर्वी देखील एक गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आला। असे प्रकार नेहमीच घडत असतात। यामुळे जे नेहमी काम करणारे पत्रकार आहेत, श्रमिक पत्रकार आहेत, या पत्रकारांची प्रतिमा मलिन होत आहेत आणि यासाठीच आज आम्ही गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि अशा पत्रकारांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। जिल्हाधिकारी महोदय व अप्पर पोलीस अधीक्षकांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांनी यावर लवकरात लवकर कारवाई होईल असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। तर आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून सर्व नागरिकांना, अधिकारी व कर्मचाऱ्यांना अशी विनंती करतो की आपल्याकडे जर असे कोणी पत्रकार येत असतील व ते तुमच्या दमदाटी करत असतील किंवा खंडणी मागण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी आमच्यासारखे जे नेहमी काम करणारे पत्रकार आहे यांच्याशी किंवा जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून अशा या प्रवृत्तीला आळा बसेल व जे पत्रकार आहेत त्यांची प्रतिमा मलिन होणार नाही, असं मी आपल्याला या माध्यमातून आवाहन करतो।